रोज नाश्त्याला काय करायचं, रात्रीच्या जेवणाला काय करायचं, हा आपल्यापुढे एक मोठा प्रश्न असतो. पण मी एक बॅटर सांगितलं मिनी उत्तप्प्याचं. त्या बॅटरमध्ये आपण 3-4 वेगवेगळ्या रेसिपीज, 3-4 वेगवेगळे पदार्थ बनवून घेऊ शकतो. आता पहिला आपण मिनी उत्तप्पा बघितलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला टोमॅटो ऑमलेट सांगणार आहे. मस्त असं छान जाळीदार हॉटेलसारखं होणारं हे टोमॅटो ऑमलेट आपण त्या बॅटरपासून बनवू शकतो. आता हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टोमॅटो ऑमलेट, त्याच्याबरोबर लागणारी ग्रीन चटणी, खोबऱ्याची चटणी मी आधी तुम्हाला सांगितलेलीच आहे, ती खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे. आणि सांबर मी सांगितलं नव्हतं, ते सांबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. अशी छानशी मुलांच्या आवडीची टेस्टी, दिसायलाही छान असणारी ही डिश जी आहे, मुलं पाहिलं की खुश होतात. हे कसं बनवायचं आणि अगदी आपण वेळ वाचवून करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं, एकदा आपण हे बॅटर बनवून ठेवलं ना, त्या बॅटरपासून तुम्ही मिनी उत्तापे बनवू शकता, त्याच्यानंतर इडली बनवू शकता. इडली सोबत मी हे सुटसुटीत सांबार सांगितलेलं आहे. खूप जास्त भाज्या नाही, खूप पसारा नाही, कांदा लसूण नाही, तरी हे सांबार अगदी टेस्टी होतं. हे सांबार मी सांगितलेलं आहे. इडली सांबार, मिनी उत्तापे, सांबार चटणी, त्याच्यानंतर हे टोमॅटो ऑमलेट आहे, त्याच्याबरोबर सांबार चटणी, हे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपण एकाच बॅटरपासून हे वेगवेगळ्या डिशेस बनवू शकतो. अगदी आपल्याला सोपं जाईल हे करायला, कारण आपण एकदा जर हे बॅटर बनवलं तर 3 ते 4 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो. फक्त मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत ते फॉलो करून बनवलं, कमी पाणी घालून जर आपण ते मिक्सरला फिरवलं तर हे बॅटर खूप छान राहतं आणि त्याचे रिझल्ट्स म्हणजे अगदी आंबट नाही, काही नाही, तरी पण त्याचं फर्मेंटेशन खूप छान होतं, आंबट न लागता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे टोमॅटो ऑमलेट जे आहे त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स वापरायचे आणि चटणी कशी बनवायची हे सांगणार आहे. त्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. बघूया आपण ही रेसिपी कशी करायची. नंदाज युनिक किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. सांबर करण्यासाठी मी या ठिकाणी एक छोटी वाटी एवढा मसूर डाळ घेतलेली आहे. ती डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून 2 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक छोटा बटाटा साल काढून त्याचे छोटे काप केलेले आहेत आणि ते याच्यात टाकलेले आहेत आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे आपण आता 1 तासभर किंवा अर्धा तास तरी साधारण भिजत ठेवायचं. भिजवल्यामुळं काय होतं की डाळ सॉफ्ट शिजते आणि कमी वेळामध्ये शिजते. अर्धा किंवा 1 तासानंतर हे कुकरला लावायचं आणि नेहमीप्रमाणे ही डाळ शिजवून घ्यायची. ही डाळ आपली छान शिजलेली आहे. मी 1 वाटी गरम पाणी टाकून आणखीन ही घोटून घेतलेली आहे. बघा, एक जीव अशी छान ही डाळ शिजलेली आहे. आता साहित्य काय लागेल बघूया आपण. आपल्याला लागणारे 1 वाटी एवढं चिरलेलं टोमॅटो, त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे चिरलेली आणि कढीपत्त्याची काही पानं, ओल्या खोबऱ्याचं वाटण. ओल्या खोबऱ्याचं वाटण नसेल तर सुक्कं खोबरं घ्यायचं, सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा 3 चमचे. त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागेल इथं मोहरी, जिरं, हिंग, हळद. त्याच्यानंतर आपल्याला सांबारसाठी थोडा गूळ लागेल. लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आणि सांबार मसाला 1 चमचा घेतलेला आहे. थोडा आपल्याला लिंबाचा रस लागेल आणि चवीपुरतं मीठ. आता यापैकी आपण मिक्सर जारमध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेऊया. टोमॅटो, चिरलेलं टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचं वाटण करायचं. काय होतं, कढीपत्ता वगैरे आपण फोडणीत टाकला ना, लहान मुलं खात नाहीत, त्यांना परत निवडताना त्रास होतो, चिडतात ते खाताना. म्हणून मी अशा पद्धतीने, असंही कढीपत्ता खाल्ला गेला पाहिजे, कढीपत्ता अँटीऑक्सिडंट आहे, म्हणून मी हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचं वाटण नसेल किंवा नसेल ओलं खोबरं घरामध्ये, तर 2-3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आधी फिरवायचा, नंतर हे टाकायचं आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचं. मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तापायला. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. तीन पळ्या एवढा मी तेल टाकलंय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपली जाईल मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं. गॅस बारीक करते मी.
आता हिंग टाकून झालं की लगेच आपण हळद टाकायची आहे आणि आपण केलेलं हे टोमॅटोचं वाटण. ते झालं की ओल्या नारळाचं वाटण आणि हे छान आपण परतून घ्यायचं. मी गॅस आता मोठा करते. 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचंय. एक 2 मिनिट आपण हे परतूया. 1-2 मिनिट हे छान परतलं की ह्याच्यावर छान तरी आलेली आहे बघा, तेल सुटलेले मसाल्याला. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं लाल तिखट आणि सांबर मसाला. त्याच्यानंतर हा गूळ आपण टाकूया. 1 चमचा एवढा गूळ घेतलेला आहे तो आपण टाकूयात. थोडंसं मीठ टाकूयात आणि हे हलवून घेऊयात छान. हा मसाला तुम्ही जेवढा जास्त छान परतणार ना तेवढा तुमचं सांबार टेस्टी होणार. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे परतायचं. थोडंसं पाणी टाकूयात आपण आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. 1-2-3 चमचे एवढं मी पाणी टाकलंय. ह्याला छान तेल सुटेपर्यंत आणखीन 2 मिनिटापर्यंत आपण हे परतून घेऊयात. बघा आता याला छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतली थोडी आणि आता आपण घोटून घेतलेली डाळ टाकतोय. आता हे जरा हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी ऍड करूयात. साधारण 1 ते 1.5 वाटी एवढं गरम पाणी मी ऍड करते. आता हलवून घेऊयात. कन्सिस्टन्सी बघून परत पाणी किती घालायचं हे आपल्याला ठरवता येतं. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं सांबार असावं. आणखीन थोडंसं पाणी मी ऍड करणार आहे याच्यामध्ये. अगदी थोडंसं पाणी घेतलं. अर्धी वाटी एवढं पाणी ऍड केलं. आता ह्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम छान झाली. कलरही खूप छान झालेला आहे. आता आपलं हे सांबार उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला जाईल थोडा लिंबाचा रस. अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी, तो ह्याच्यामध्ये टाकूयात. लिंबू रस टाकल्यानंतर छान स्टर करून घ्यायचं आणि परत त्याला एक उकळी आणायची. लिंबू रस टाकल्यावर उकळी आणल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघा. मीठ, गूळ आणि लिंबाचं प्रमाण, तिखटाचं प्रमाण बरोबर झालंय का? ते प्रपोर्शन मध्ये असेल तर सांबार छान लागतो. कारण पहिल्यांदा करताना प्रपोर्शन आपल्या लक्षात येत नाही म्हणून मी सांगते. मग त्याप्रमाणे तुम्हाला काय ऍड करावं लागेल, गूळ, लिंबू हे तुम्ही ऍड करू शकता. छान कन्सिस्टन्सीचं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. कोथिंबीर चटणी करण्यासाठी आपण साहित्य काय घेतलंय बघा. 1 वाटी एवढी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे. 3 चमचे एवढं डाळ मी गॅसवर जस्ट मॉइश्चर जाईल एवढं हे भाजून घेतलेलं आहे. खूप डाग पडेपर्यंत नाही, म्हणजे त्याची टेस्ट छान होते.
त्याच्यानंतर 1 चमचा एवढा गूळ घेतलेला आहे आणि 3 मिरच्या मी ह्या ठिकाणी गॅसवर शेकून घेतलेल्या आहेत. गॅसवर मिरच्या शेकून घेतल्या की त्याचा कच्चापणा कमी होतो आणि त्याचा स्वाद चटणीमध्ये छान लागतो. तर ह्या मी जस्ट कट करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होतात व्यवस्थित, नाही तर त्याचे तुकडे राहतात अख्ख्या टाकल्या की. आता मिक्सर जारमध्ये आपण हे डाळ, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक करून घेऊया. कोथिंबीर घेतलेली आहे आणि गूळही आपण घेऊया ह्याच्यामध्ये आणि मग पाणी टाकून आपण बारीक करायचं. हे बघा, हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आपण काढून घेऊया ही चटणी आता. छान चटपटीत लागते ही चटणी. टोमॅटो ऑमलेट बरोबर अशी चटणी छान लागते. तुम्हाला जर पुदिना घालायचा असेल ह्याच्यामध्ये तर आईस क्यूब्स घालून तुम्ही बारीक करा. मी फक्त कोथिंबीरीची बनवलेली आहे, त्यामुळे मी साधं पाणी अर्धी वाटी एवढं घालून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघा, छान कन्सिस्टन्सीची आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ आणि चाट मसाला. चटण्या कोणत्याही करताना, ओल्या नारळाची चटणी असू द्या, कोथिंबीर चटणी असू द्या, मीठ अगदी थोडं लागतं, नाही तर चटण्या खारट लागतात. मी अगदी थोडं मीठ घेतलेलं आहे. चाट मसाला आणि अगदी पाव चमचा एवढा मी लिंबाचा रस घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आपली ही चटपटीत चटणी तयार झाली. ही चाटमध्ये पण चटणी छान लागते. टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी आपण जे मिनी उत्तप्प्याला बॅटर घेतलं होतं तेच बॅटर मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. तशीच कन्सिस्टन्सी आहे बघा ही सेम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय ऍड करायचंय बघा. हळद 1 छोटा चमचा, थोडासा हिंग आणि मी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावर चोळून, हे आपण घालणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाईल आपलं थोडंसं मीठ, थोडा आपण आल्याचा किस घालूयात. 1 अर्धा चमचा एवढा आल्याचा किस घालायचा. आलं मिरचीचं वाटण करून घेतलं तरी चालेल, नुसता आल्याचा किस घातला तरी चालेल. लहान मुलांना तिखट चालत नाही, त्यावेळी फक्त आल्याचा किस घालायचा. मी इथं मिरचीचा ठेचाही टाकणार आहे थोडासा. जेव्हा तुम्हाला चालत नसेल, लहान मुलांना करायचे, तेव्हा फक्त आल्याचा किस घातला ना तरी चालतो. आल्याचा किस हा पाचक आहे आणि त्याच्यामुळं हे जरी आपण खाल्लं तरी ह्याने ऍसिडिटी होत नाही. आता हे बॅटर मी सध्या घट्टच ठेवलेलं आहे. आपण जेव्हा टोमॅटो ऑमलेट करायला घेऊ तेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. आणि आणखीन एक महत्वाचं, बॅटर हलवताना नेहमी एकाच दिशेमध्ये हलवायचं. बघा, मी त्या दिवशी बॅटर बनवलं त्या दिवशी पण मी ह्या सेन्समध्ये हलवत होते. क्लॉकवाईज सेन्समध्ये मी हलवते, त्याच दिशेमध्ये, कायम एकाच दिशेमध्ये आपलं केलेलं बॅटर आपण हलवत राहायचं. आता करताना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. अगदी थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि हे परत आपण हलवून घेऊया. टोमॅटो ऑमलेट करायला थोडं पातळ लागतं बॅटर मिनी उत्तप्प्यापेक्षा. बघा, थोडंसं पाणी घातलंय मी आणि हे हलवून घेतलंय. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अजून थोडं पाणी घालते मी. साधारण अर्धी वाटी एवढं मी ह्या बॅटरमध्ये पाणी घातलंय. आता आपल्याला टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी टोमॅटो बारीक चिरून घ्यायचंय. मी या ठिकाणी बारीक चिरून ठेवलेला आहे टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर लागेल आपल्याला. गॅसवर मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ते कॉटनच्या कापडाने छान असं पुसून घ्यायचं आणि मग आपण ह्याचा आता टोमॅटो ऑमलेट टाकूया. गॅस बारीक केलाय ऑमलेट टाकेपर्यंत. गॅस मोठा करते. आता ह्याच्यावरती आपण टोमॅटो टाकूयात, बारीक चिरलेला टोमॅटो.
छान याच्यामध्ये दाबून बसवायचं जरा. त्याच्यानंतर जाईल आपली कोथिंबीर. बघा कसे छान बबल्स आले त्याला. लगेच होता आणि फास्ट. आता हे बबल्स येऊन हे पीठ आपल्याला सुकल्यासारखं दिसतंय वरून सगळं. कलर पण किती छान आलेला आहे बघा. ह्याच्यावर आपण तूप टाकून घ्यायचं. आणि हे आता आपण उलटवून घेऊया. किती छान पाठीमागचा शेप झालेला आहे याचा आपण उलटवल्यानंतर. सेम हॉटेलमध्ये असतं ना तशी ह्याची टेस्ट लागते. त्यामुळे टोमॅटो ऑमलेट पण आपण ह्या बॅटरचंच करायचं, फक्त त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. पलटी केल्यानंतर थोडंसं दाबून दाबून ही खालची बाजू आपण शेकून घ्यायची, कारण टोमॅटोमुळे ते थोडंसं खालीवर झालेलं असतं त्यामुळं. आता ही दुसरी बाजूही भाजली असेल. 1 मिनिट लागतो फक्त याला, जास्त वेळ लागत नाही. बघा आपलं हे मस्तपैकी जाळीदार असं टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे. असेच आपण सगळे करून घेऊ शकतो आणि गरम पाहिजे तेव्हा आपल्याला हे करता येईल. जवळून तुम्ही बघू शकता, याला छान असे होल्स दिसत आहेत सगळीकडे तुम्हाला. तुम्हाला जर बटरचं करायचं असेल तर एकदा हे उलटवल्यानंतर परत याला बटर किसून टाकायचं आणि 1 मिनिटासाठी हे अर्ध्या मिनिटासाठी फक्त जस्ट झाकून ठेवायचं बटर वितळेपर्यंत. बटर टोमॅटो ऑमलेट पण आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर चीज टोमॅटो ऑमलेट पण आपल्याला करता येईल. चीज घालून पण आपल्याला हे करता येतं. ह्याच्यावर ही बाजू वर करायची आणि चीज घातल्यानंतर एक अर्धा मिनिट थांबायचं आणि आपल्याला हे चीज टोमॅटो ऑमलेट पण आपल्याला बनवता येईल चीज विरघळेपर्यंत. बघा छान मस्त असं जाळीदार एकदम हॉटेल सारखं हे टोमॅटो ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. त्याच्याबरोबर आपली ही ग्रीन चटणी आपण कोथिंबिरीची बनवलेली आहे. त्याच्यानंतर ओल्या नारळाची पण चटणी आहे आणि सांबार आहे. तसंच आपण हे अगदी सॉस बरोबर, काही तुम्हाला करायला नाही जमलं तर टोमॅटो सॉस बरोबर पण आपण हे सर्व करू शकतो. पण ह्या चटणी ग्रीन चटणी सोबत हे टोमॅटो ऑमलेट खूप छान लागतं, म्हणून मी स्पेशली तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रीन चटणी या ठिकाणी सांगितलेली आहे. सांबरही छान लागतं त्याच्याबरोबर. मध्ये मध्ये टेस्ट असं गरम गरम सांबर, त्याची कन्सिस्टन्सी पण आपल्या सांबरची खूप छान झालेली आहे. तर असे हे तुम्ही नक्की करून पहा. खूप छान आणि टेस्टी होणारी ही डिश आहे. भेटूया परत एकदा अशाच छानशा प्रमाणबद्ध वेगळ्या रेसिपीसह. टिल देन गुड बाय.